आपल्या पानांना उन्हापासून वाचवण्यासाठी कांदळवनाची ही प्रजात चक्क सनस्क्रीन तयार करते बरं का. आंतरराष्ट्रीय कांदळवन दिनानिमित्त आम्ही कांदळकन्या या रील सिरीजमध्ये आज आपण जाणून घेऊया कांदळवनातील किरकिरी विषयी. सिरिऑप्स टॅगल या कांदळवन प्रजातीला येलो मँग्रोव्ह आणि महाराष्ट्रात स्थानिक भाषेत किरकिरी म्हणून ओळखलं जातं. भारतात हिच्या प्रामुख्याने 2 प्रजाती पाहायला मिळतात. त्यामधील पिवळी किरकिरी ही प्रजात महाराष्ट्रात आढळते. ही कांदळवनातील अत्यंत कणखर कडक लाकूड असलेली आणि शिस्तबद्ध रचना असणारी वनस्पती प्रजात आहे. या झाडाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण जंगलात हिचा पिवळसर हिरवा रंग लांबूनच उठून दिसतो. हिची पानं उन्हात चमकताना हलकी पिवळी दिसतात, म्हणूनच याला येलो मँग्रोव्ह म्हणतात. किरकिरी ही कांदळवनाच्या अशा पट्ट्यात वाढते जिथे झाडांना तीव्र सूर्यप्रकाशाचा आणि उन्हाचा सामना करायला लागतो. उन्हापासून पानांचे संरक्षण करण्यासाठी ही झाडं आपल्या पानांवर एक जाड मेणचट थर आणि पिवळसर रंगद्रव्य तयार करतात. हा रंगद्रव्यांचा थर झाडासाठी एखाद्या नैसर्गिक सनस्क्रीन सारखा काम करतो, ज्यामुळे अतिनील किरण म्हणजेच UV रेज झाडाला जळू देत नाहीत. ही झाडं कांदळवनाच्या अंतर्गत आणि वरच्या पट्ट्यात आढळतात, जिथे केवळ मोठ्या भरतीचेच पाणी पोचते. पाणी ओसरल्यानंतर उन्हामुळे तिथल्या चिखलातील पाण्याचे बाष्पीभवन होतं आणि चिखलात मिठाचं प्रमाण कमालीचं वाढतं. अशा अत्यंत खारट आणि कडक झालेल्या चिखलातही किरकिरी आपलं साम्राज्य दिमाखात उभं करते. किरकिरीचं लाकूड वजनाने इतकं जड असतं की ते पाण्यात टाकल्यास तरंगण्याऐवजी थेट तळाशी बुडतं. यामध्ये टॅनिनचं प्रमाण एवढं प्रचंड असतं की या लाकडाला समुद्राचं खारं पाणी, वाळवी किंवा कोणताही बुरशीजन्य आजार कधीच हानी पोचवू शकत नाही. यामुळेच याला कांदळवनातील लोखंडी लाकूड म्हटलं तरी चालेल. सिरिऑप्स टॅगलच्या सालीमध्ये नैसर्गिक टॅनिनचे प्रमाण जवळपास 40% जास्त असतं, जे संपूर्ण वनस्पती सृष्टीत सर्वात जास्त मानलं जातं. यामुळे पूर्वीच्या काळी जगभरात चामडे कमवण्यासाठी आणि कपड्यांना फिकट निळा किंवा गडद तपकिरी रंग देण्यासाठी या झाडाच्या सालीची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी तस्करी आणि व्यापार केला जात असे. कांदळवन वन म्हटलं की प्रतिकूल परिस्थिती आलीच, आणि कांदळवन विशेषतः कांदळवनातील प्रतिकूल परिस्थितीवर कशा तऱ्हेने मात करायची असते आपल्याला सांगतील उपवन संरक्षक एस मधुमिता मॅम. मी मधुमिता, उपवन संरक्षक कांदळवन कक्ष या पदावर कार्यरत आहे. याच्या आधी मी विभागाचे वेगळं विभाग असलेले प्रादेशिक किंवा वन्यजीव तिकडे पण काम केलेले आहे. ओके. प्रत्येक विभागाला त्याचे स्वतःचे चॅलेंजेस असतात आणि वर्किंग कल्चर असतात. तसं कांदळवनाला पण तसं डिफरंट चॅलेंजेस आहे. करेक्ट. ब्रिटिश कालीनपासून इतर वनाचे मॅनेजमेंट फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे आहे. त्याच्या बाउंड्रीज, राखीव वन किंवा प्रोटेक्टेड फॉरेस्ट, संरक्षित वन याच्या लीगल स्टेटस वगैरे डिफाईन्ड आहे. त्याच्या सीमांकन, बाउंड्रीज वगैरे डिफाईन्ड असतात. पण कांदळवन आहे, कांदळवन कक्ष आणि कांदळवनाच्या क्षेत्राबद्दलचं मॅनेजमेंट आहे ते खूप रिसेंट फिनॉमिनन आहे. त्यामुळे आमच्या कांदळवन कक्षाला खूप मोठं आव्हान म्हणजे ते लँड कन्सॉलिडेशन बद्दल आहे. ओके. सो कांदळवन इतर विभागाखाली पण मॅनेजमेंट होते. त्यामुळे माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार इतर विभागाच्या ज्युरिस्डिक्शन अंतर्गत असलेलं कांदळवन आपलं विभागाला ट्रान्सफर करून घेणे, त्याचे डिमार्केशन करणे, येस, बाउंड्री पिलर्स लावणे, बाउंड्री वॉल्स, प्रोटेक्शन वॉल्स लावणे, याच्यापासून आमचं काम सुरुवात आहे. बरोबर. त्यामुळे दॅट इज वन ऑफ द मेजर चॅलेंज. अँड सेकंड सांगायचे असेल, प्रादेशिक वनामध्ये बघितलं तर आपण नॉर्मली पॅट्रोलिंग, प्रोटेक्शनच्या दृष्टीने बघितलं तर पॅट्रोलिंग इज अ व्हेरी इम्पॉर्टंट असते. त्यामध्ये वन कर्मचारी जंगलात जातात, एवढे किलोमीटर फिरतात, बाउंड्रीज चेक करतात, बाउंड्री पिलर्स चेक करतात, काही डॅमेज आहे काय आहे किंवा एनी एन्क्रोचमेंट आहे असं करतात. पण कांदळवनाचं ॲक्सेसिबिलिटी पण थोडा एक युनिक चॅलेंज आहे. एक्झॅक्टली. म्हणजे ओटी भरतीच्या निसर्ग प्रवाह त्यानुसार आम्ही काम करावं लागेल. दॅट इज अगेन अ व्हेरी युनिक चॅलेंज पर्टिक्युलर टू कांदळवन. देन तिसरं असं सांगायचं असेल, वर्ल्ड वाईड किनारपट्टीवर
अवलंबून असलेलं पॉप्युलेशन खूप जास्त आहे. इट इज अ व्हेरी डेन्सली पॉप्युलेटेड एरिया. पण खांदळवनाचं इवन महाराष्ट्रामध्ये पण सेम आहे. अँड वेन यू प्रोटेक्शन त्या अँगलमध्ये बघितलं, प्रोटेक्शन, कन्झर्वेशन, संवर्धन या अँगलमध्ये बघितलं, तो इट इज नॉट जस्ट फॉरेस्ट डिपार्टमेंटचे काम. त्याच्यामध्ये डिपेंडंट कम्युनिटी, त्याच्यावर काम करणारे इतर संस्था, गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स किंवा पोर्ट अथॉरिटीज, कोस्टल गार्ड्स, असं द इकोसिस्टम बरेच स्टेक होल्डर्स आहे. सो प्रोटेक्शन किंवा कन्झर्वेशन करायचे असेल ते सगळं स्टेक होल्डर्सला एकत्र घेऊन आपण काम करावं लागेल. ते अगेन लाइनिंग अप दॅट इज अ चॅलेंज. येस. इवन माझी पर्सनली सांगायची असेल, मला याच्या आधी अगोदर असं फॉरेस्टर झाड म्हटल्यावर झाड, साग किंवा वाईन, असं मोठं झाड असंच आम्हाला वाटते. आणि जंगल म्हटल्यावर आपलं तडोबा, मेलघाट किंवा सह्याद्रीचे डोंगर असं आपल्याला वाटते. पण कांदळवन पण एक खूप महत्त्वाचं जंगल परिसंस्था आहे. त्या दृष्टिकोनातून कांदळवनाचे बघायचं, त्या पण एक त्याचं अवेअरनेस सगळ्यांकडे स्प्रेड करायचं, ते पण एक युनिक चॅलेंज. वा 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 वा. आम्ही कांदळ कन्या या रील सिरीजमध्ये उद्या जाणून घेऊया तोफेच्या गोळ्यासारखं फळ असणाऱ्या कांदळवनाविषयी. तोपर्यंत पाहत रहा महा MTV वाईल्ड लाईफ.